एकदम असा खडीसाखर वाटतात. आणि परत ते असं निवडत नाही बसत की चांगला माणूस येईल त्याला काजू बदाम देऊ, खराब येईल त्याला खडीसाखर देऊ, असं ते निवडत पण नाही. जे हातात आलं ते वाटून मोकळे होतात. हे माझ्यासाठी नाही, हे माझ्यासाठी झाले, हे सगळं माझ्यासाठी झालंय हा भावच नको, तो संपला पाहिजे. दृष्टांत पाहणं पुढे येणाऱ्या प्रत्येक माणसाला तुमच्या घासातला घास दिला गेला पाहिजे. साधो संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम. रोजच्या रोज तुमच्या घरी साधू संतांचं येणं जाणं आहे. न बोलवता साधू संत तुमच्याकडे येत आहेत, न बोलवता येत आहेत, तुम्ही बोलवलं नाही तरी येत आहेत. त्यांचा गृहस्थाश्रम धन्य आहे. म्हणजे माझ्या सुदैवाने माझी बहीण त्र्यंबकेश्वरची वसुधा आली आहे, तिच्याकडे आत्तापर्यंत तिने कधी आमंत्रित केलेलं नाही. असे खूप मोठे मोठे महात्मे तिने आमंत्रित न करता येऊन गेलेले. परमपूज्य किशोरजी व्यास तिने आमंत्रित केलेलं नव्हतं पण आले होते. द्रविड शास्त्री तिने आमंत्रित केलेलं नव्हतं, आले होते. चक्रांकित महाराज 8-8 दिवस मुक्कामाला दोघींकडे असतात. नामदेव महाराजांचे वंश झालेले होते. अजून बरेच महात्मे आत्ताच तिच्याकडे कायम चालू असतो राबता. बऱ्याच महात्म्यांचा आमंत्रण न देता आपोआप येतात. तुम्हाला गृहस्थाश्रमात हे कमवायचं आहे की महात्मे तुमच्या घरी न बोलवता आले पाहिजे, त्यांना तुमचं घर स्वतःचं वाटलं पाहिजे, हे कमवायचं आहे. धन्य गृहस्थाश्रम. ही गृहस्थाश्रमाची व्याख्या भगवान श्री रुक्मिणी मातेला सांगतात सगळे. आणि याच्यानंतर सुदामचरित्र दशमस्कंदाच्या 81व्या अध्यायात येतं. चरित्र बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, ते डिटेलमध्ये मी जास्त जाणारा इच्छुक पण नाही आहे. मला फक्त त्यातल्या अंतरीच्या खुणा सांगायच्या आहेत त्या चरित्रात. भगवान श्रीहरी आणि सुदामा दोघं एकाच गुरूंच्या आश्रमात शिकायला आहेत, हे पण तुम्हाला माहिती आहे. पण आईने गुरुमातेने भातुकली दिली आणि सांगितलं का थोड्या समिधा घेऊन या. आणि समिधा घेण्यासाठी गेलेत. एकाएकी पर्जन्य सुरू झाला. सुदामा झाडाच्या वरती आहे, बुंद्यापाशी भगवंत आहे. परंतु दिलेली भातुकली सुदामा एकटा खातोय. देवानं विचारलंय खालून का काय खातोय का रे? नाही खात नाही देवा, दात वाजतायत थोडे माझ्या थंडीने, असं म्हणून गेला सहज. दातून किए बगर खाए वो ढोर है, दातून किए बगर खाए वो ढोर है, और भगवान को दिए बगर खाए वो चोर है. त्याला दिल्याशिवाय जो खातो तो चोरच. काही असू दे, तुमच्याकडे ठेचा भाकरी असू द्या आज, पण तिचा नैवेद्य देवाला द्या. जे असेल त्याचा द्या. तुमच्या घरातलं वातावरण बदलूनच जातं. रोज नैवेद्य देतायत ना तुम्ही, तर घरात आल्यानंतर लक्षातच येतं बरोबर की ह्या घरात रोज नैवेद्य होतोय. तो वास्तुपुरुष इतका संतुष्ट वाटतो घरात प्रवेश केल्याबरोबर. आणि भगवंताची खूप काही अपेक्षा नाही आहे की तुम्ही पंचपक्वान्नाचं जेवण द्यावं. अरे तो तर इतका भोळा आणि इतका साधा विदुराच्या घरी गेला, इतकी भावूक झाली विदुराची पत्नी का तिला समजेना देवाला केळं द्यावं का साली द्याव्यात. ते साली काढल्या, केळं फेकले, साली देवाच्या हातात आहे. भगवंत साली खात आहेत. केळ्याच्या बोलतोय मी, तुम्ही नात्यातली नका सांगू. भगवंत साली खात आहेत. आणि ज्या वेळेला भगवंत गेलेत तेव्हा लक्ष गेलं की अरे केळं तर इथेच राहिले, देवाला साली दिल्या गेल्यात, असं नंतर लक्षात आलेलं आहे. भावाचा भुकेला आहे, दुसरं काही अपेक्षित नाही तिथे. तुम्ही स्वयंपाकात काही करा, जे कराल ती गोष्ट प्रसाद होऊन जाईल. अरे शिरा बघा तुम्ही, आपण एरवी करतो रवा साखर तूप दूधच असतं, पण तो जेव्हा सत्यनारायणासाठी करतो त्यावेळेला त्याची क्वालिटी वेगळी आहे. पण शिरा म्हणून केला नुसता घरात तर त्याची क्वालिटी वेगळी ठेव. त्याला जी जी गोष्ट तुम्ही समर्पित कराल ती प्रसाद होऊन जाईल. आणि बस तीच गोष्ट सुदाम्याच्या बाबतीत त्याला नंतर मिळली आहे. 18 विश्व दारिद्र्य त्याच्याकडे. बाकीचा कडचा भाग तुम्हाला माहिती आहे, पण फक्त महत्त्वाच्या गोष्टी. 18 विश्व शब्दाचा अर्थ होतो 18 × 20 बरोबर 360. वर्षातले 360 दिवस दारिद्र्य, त्याला म्हणतात 18 विश्व दारिद्र्य. आणि मग धर्मपत्नीने खूप शोधाशोध करून पृथक तंडूला म्हटलंय शुकाचार्यांनी तिथे, त्याला आपण पोहे म्हणतो, ते पोहे दिलेत बांधून. आणि तो सुदामा मजल दर मजल करत द्वारकेपर्यंत येऊन पोहोचतो. आल्यानंतर भगवान श्रीहरींच्याकडे त्याने घरीच धर्मपत्नीला सांगितलं की मी मागण्यासाठी जाणार नाही, मी भेटण्यासाठी जाईल फक्त, पण मागणार नाही मी देवाकडे काही.
इश्क एक तरफा में यो नासूर हो जाऊंगा मैं, राम तुम हो गए क्षमा, कापूर हो जाऊंगा मैं चाहूँ तो चाहूँ तुम्हें, तुम न चाहना मुझे, तुमने अगर चाहा मुझे तो मशहूर हो जाऊंगा मैं मांगूँ कभी तुमसे तो कुछ न देना मुझे, मैं मांगूँ और तुम दे दो तो प्रेमी नहीं भिकारी हो जाऊंगा. मी मागितल्यावर तू देशील तर मी भिकारी होऊन जाईल. न मागता तो भगवंत खूप काही देतो, मी मागायला नाही जाणार सांग. आणि मग सुदामा येऊन पोचलाय, द्वारपालांनी अडवलंय, भगवान श्रीहरींपर्यंत आलाय. भगवंत स्वतःचं सिंहासन सोडून त्याच्यापर्यंत धावत गेले. कृपाळू तातडी उतावीळ, सुदामा माझ्यापर्यंत पोचेल ही वाट नाही पाहत आहे, त्याच्यापर्यंत धावत गेले. आणि जो त्याच्याकडे त्याच्यासाठी जातो ना, तो त्याच्यासारखा होतो बरं का. पंढरपूरची वारी करतो ना 24 दिवस आम्ही, तर सगळ्यांचा रंग काळा होऊन जातो घरी आल्यानंतर. घरून जसे गेले त्यापेक्षा काळे होऊन येतात सगळे. अरे मग काळाच होईल ना, काळ्यालाच भेटायला गेला तर त्याचा रंग लागेलच ना. विटेवरचा परमात्मा आहे, त्याला भेटायला गेला तो, तर त्याचा रंग आणलाच त्याने घरी. इनडायरेक्टली का होईना पण आलाय तो रंग त्याचा. भगवंतानं सुदामाचे पाय प्रक्षालन केले. अपेक्षा एकादश स्कंदात एक ओळ आली आहे, आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. सगळ्या दुःखांचं कारण काही असेल तर आशा आहे. तुमच्या मनात जर कधी आशा वाढत गेल्या तर दुःख वाढत जातं. घरात पण तोच प्रॉब्लेम आहे. माझ्या मुलाने हे करावं, माझ्या मुलीने ते करावं, माझ्या सुनेने हे करावं, माझ्या नातवांनी हे करावं, ह्या अपेक्षा आहेत आपल्याला दुःख देणाऱ्या. मी म्हणतो कोणाकडून कुठलीच अपेक्षा करू नका. तुम्ही बायकोकडून करू नका, मुलांकडून करू नका, कोणाचकडून करू नका की हा माझी अपेक्षा पूर्ण करेल असं. काहीच अपेक्षा करू नका, तुम्ही सुखी राहाल. नैराश्यम परमं सुखम, निराशेतच खरं सुख आहे. जेवढ्या डिमांड्स वाढवेल तुमचं मन, तेवढे दुःख वाढत जाते. म्हणून डिमांड्स कमी करा मनाच्या, खूप सुखी राहाल तुम्ही त्याच्यात. एकादश स्कंदात उद्धव गीतेत भगवान श्रीहरी उद्धवाला सांगतात ही गोष्ट. तर गृहस्थाश्रमामध्ये वावरत असताना सुदामा हा भगवान श्रीहरींकडे आला, तर तो निरपेक्ष भावाने आलाय, आशेने आलेला नाही की मला काही मिळेल असा अपेक्षा नाही त्याच्यात. निरपेक्ष भाव आहे. आणि त्याचा निरपेक्ष भाव जाणून भगवंताने त्याचे पाय धुतले. त्याला असं नसतं केलं, वैदिन्य माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल खायला, ती सगळी परिस्थिती ऐश्वर्य बघून सुदामा ते जे आणलेलं गिफ्ट आहे घरून दिलेलं ते देत नाही देवाजवळ. भगवंताने स्वतःच झाडाझडती घेऊन काढून घेतलं आहे. 2 मुठा भरल्या आहेत देवानं आणि 1 मूठ तोंडाशी लावली आहे. परंतु ह्या 2 मुठी आपल्याला कितीत पडणार आहेत हे रुक्मिणी मातेला माहिती आहे. 1 मूठ देवाने तोंडाला लावता बरोबर रुक्मिणी मातेने दुसरा हात धरला आहे आणि सांगितलं का हो आम्हाला पण प्रसाद द्या ना थोडं थोडा सगळ्यांना. आणि देवाने सगळ्यांना प्रसाद तो दिला दुसऱ्या मुठीचा. 1 मूठ देवाने खाल्ली. आणि तदनंतर सुदामा तिथे जेवढे दिवस वास्तव्याला द्वारकेत, भगवंताने त्याच्या कपाळावरती श्रीक्षय होता तो पुसून टाकला, यक्षश्री केली, कुबेराची संपदा तुला प्राप्त अशी व्यवस्था लावून दिली. रोज मात्र सुदाम्याला त्या पंचपक्वान्नाच्या पात्रात घरचे आपले 2 लहान लहान मुलं दिसतात. खूप चांगलं खायला मिळत आहे, खूप चांगलं लाईफस्टाईल बदलून गेली सगळी येऊन इथे. उंची कपडे अंगावरती आहेत, शय्या खूप चांगली आहे, सगळं आहे. परंतु घरी लेकरं उपवाशी असतील हा भाव त्याच्या मनात परत परत येतो. मागताना किती मागावं आणि किती समाधानी असावं याचं उदाहरण आहे. तुमच्याकडे समोर बसलेल्यांपैकी सगळ्यांकडे नाही, परंतु 70% लोकांकडे तुमच्याकडे मोलकरीण कामाला येते. तुमच्या मोलकरणीचा पगार किती आहे? जास्तीत जास्त 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये जातो. समजा आपण 3000 रुपये रोज महिना पकडू तिचा मोलकरणीचा, 100 रुपये कमवते दिवसाला. तुमच्याकडे विहीनव्याही आलेत, अगदी गुलाबजाम केलेत तुम्ही विहीनव्यायांसाठी, ते अन्न तसंच जेवण वगैरे झाले, तुमचं जेवण बाकी आहे.
तुम्ही मोलकरणीला सांगितलं की बाई थोडा वेळ थांबतो, मी यांना बस स्टँडवर सोडून आली, मग आपण सोबत जेवण करू. आणि तुम्ही पाहुण्यांना सोडवायला गेलात, तिकडून परत येत आहेत तोपर्यंत त्यातले अर्धे गुलाबजाम आमच्या मोलकरणीने नेले सोडून. असं कधी झालं? कधीच नाही झालं, होणार पण नाही कधी. स्वाभिमान किती तिला 100 रुपयामध्ये हे मला सांगायचं आहे. तुम्ही जेव्हा तिला सांगतात ना, एखादी मालकीण खूप चांगली असते, ती म्हणते माझ्यासोबतच जेवण करतो, मग ती मालकीणीला सांगते की नाही तर एक करा ना, ताटात वाढून द्या ताट, मी घरी घेऊन जाते. तिला भूक लागली आहे, पण त्या पंचपक्वान्या ताटात तिला घरचे मुलं दिसत आहेत. अजून चांगली मालकीण असली मग ती सांगते तू खा ग, इथे मुलांसाठी वेगळं देईल मी अजून, तू काळजी नको करू, खा. अरे तुम्ही दगडातला देव ओळखाल तेव्हा ओळखाल. डोंगरे महाराजांचं भागवत रहस्य वाचाल तर लक्षात येईल तुम्हाला. सामान्य दर्शन, परोक्ष दर्शन, अपरोक्ष दर्शन सांगितलं आहे भागवत रहस्यामध्ये. मूर्तीत देव दिसणं हे सामान्य दर्शन आहे, परंतु प्रत्येक माणसात देव दिसणं हे अपरोक्ष दर्शन आहे. घेऊन तुपाची वाटी, नामा लागे श्वानापाठी, तूप घेई गा जगजेठी, कोरड्या रोट्या का खाशी. पोळ्या करताना कुत्रं आलं, एक पोळी घेऊन पळालं. नामदेवराव त्याच्या मागे तुपाची लोटी घेऊन धावतायत, कोरड्या नको खाऊ, तूप टाकून खा. तव ते श्वान हसून बोलले, नाम्या त्वा मज कैसे ओळखिले, एरू म्हणे खेचरे उपदिशिले, सर्वाभूती वासुदेव. कुत्रं थांबलं, म्हणजे साक्षात पांडुरंगच आहेत ते. थांबले, नाम्या त्वा मज कैसे ओळखिले, मला या विषयात तू ओळखलंच कसं काय? अरे माझ्या गुरूंनीच सांगितलं मला. नामदेवराय सांगतात की सर्वभूती वासुदेव. अगदी उंदरात पण मी आहे आणि मांजरीत पण मी आहे, कुत्र्यात पण मी आहे, हे मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं. तुमच्या गुरूंचं वचन तुम्ही किती अनुकरण करतात, किती अंगीकारतात, याच्यावर तुमचं पुढचं कल्याण ठरलेलं आहे. सगळ्या चराचरात तुम्हाला भगवंत दिसला पाहिजे. अरे दगडातला देव तुम्ही ओळखाल तेव्हा ओळखाल, पण माणसातला माणूस तर ओळखा कमीत कमी पहिल्यांदा. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. काय ती कोरोनाची साथ आली, लोकांनी माणसाला माणूस समजून सोडून दिलेलं होतं. अगदी कोणी कोणाच्या दारात उभं राहायचं नाही, कोणी कोणाची मदत करायचं नाही, कोणी कोणाला द्यायची इच्छा नव्हती, काही कोणाकडे जाण्याची पण हिंमत नव्हती कोणाची. माणुसकी, नुसतं माणूस संपवणारी साथ नव्हती, माणुसकी संपवणारी साथ होती. ₹1000 कमवते महिन्याला, काही बाया 3000 कमवतात, पण ती इतकी प्रामाणिक आहे का तुमच्या घरातली एक वस्तू ती इकडची तिकडे करत नाही बिचारे कधी. आणि आजच्या तारखेला जे मोठं करप्शन होतं, कोट्यावधी रुपयांचं करप्शन होतं, ते करप्शन करणारे कोण? IAS, IPS. जेवढं गुन्हे जास्ती पोलीस स्टेशनला, तेवढा बदलीचा रेट जास्ती पोलीस स्टेशनचा. जेवढा गुन्हा जास्ती, तेवढं त्या बदलीचा रेट जास्त. जे हप्ते कुठे जास्ती जमा होतात त्यानुसार पोलीस स्टेशनच्या बदलीचा रेट ठरतो. काही पोलीस स्टेशन एका 3 वर्षांसाठी 30 लाखात जातं, काही पोलीस स्टेशन 20 लाखात जातं, काही 5 लाखात जातं. आमच्याकडे एक RTO एरिया आहे. RTOची बदली एका महिन्यासाठी होते फक्त, पण एका महिन्याच्या बदलीसाठी त्या RTO तिथे 30 लाख रुपये भरावे लागतात वरती, तेव्हा त्याला एका महिन्याची बदली मिळते. MPSC पास करून आलाय. भ्रष्टाचार करणारे लोक, मोठी कमाई करणारे लोक, सरकार ऑलरेडी तुम्हाला 60-70 हजार रुपये देतं आहे आणि एक कागद गरिबाला पाहिजे असेल त्याचे 100-200 रुपये त्या गरिबाला द्यावे लागत आहेत. मग त्या तुमच्यापेक्षा ती मोलकरीण बरी. ती साडी घ्यायला कधी दुकानदाराकडे गेली, दुकानदाराला सांगते चांगली साडी दाखव, मालकिनीच्या मुलाचं लग्न आहे, तिच्या अंगावरती शोभून दिसली पाहिजे, जरा बरी दे बरं का, मालकिनीला घ्यायची आहे. म्हणून ती चांगल्यातली आणते. मालकीन साडी घ्यायला जाईल त्यावेळेला सांगते थोडी साधारण दाखव, मोलकरणीसाठी घ्यायची, आमच्या घेऊन झाल्यात मोलकरणीसाठी पाहिजे. म्हणजे माणूस की तिला कळली की आपल्याला कळली हे बघायची वेळ आता का. सुदामा स्वाभिमानी आहे. सुदामा मागत नाही देवाकडे काही. जाताना अंगावरती राजवेश आहे. भगवंत सांगतायत की सुदामा हे कपडे जर घालून जाशील तर वाटमारी होईल, उगाच तुझ्यावर हल्ला वगैरे होऊ शकतो, हे कपडे इथे टाकून जा, नेऊ नको कपडे. विचार करतो की अरे घरी जाऊन कमीत कमी एवढं तरी सांगितलं असतं की मला कपडे केलेला आला नाही असा.
कन्हैयाने मला कपडे दिले हे कौतुक घरच्यांना सांगितलं असतं. मोठी माणसं ज्या वेळेला आपल्याला एखादी वस्तू छोटीशी का असे ना ती त्यांच्यासाठी छोटी असते, पण आपल्याला मिळाली ती आपल्याकडे आली का तिचं महत्त्व आनंद म्हणतात. खडी साखर एवढी ट्रकमध्ये टाकली जाते महाराजांच्या, त्यावेळेला तिच्यावर पाय ठेवून सगळे लोक चढ उतर करत असतात ट्रकमध्ये, पण ज्या वेळेला तिला महाराजांचा हाताचा स्पर्श होतो तेव्हा ती प्रसाद होते, तोपर्यंत होत नाही प्रसाद. पुष्कळ छोट्या गोष्टी असतात, त्यांच्यासाठी छोट्या असतील पण ते आपल्यासाठी अमूल्य असतात. नुसत्या मूल्यवान नाही, अमूल्य असतात. आणि एखादी गोष्ट कधी आपल्याला एखाद्या महात्म्याकडून अशी मिळाली का आपण ते कौतुक सगळीकडे सांगत असतो की मला हे मिळालं, मला हे मिळालं. लोकांसाठी त्याचा बाजारभाव काहीच नसतो. लोकांना ती गोष्ट लोक ती बाजारभावात मोजत असतील, पण आपल्यासाठी ती गोष्ट नैतिक मूल्य तिचं मोठं असतं आपल्यासाठी. म्हणजे समजा आता माझ्या हातात बोलताना ही माळ आहे ना हातामध्ये, सहज पंढरपूरला जाताना आम्ही भोसे फाटा सोडला आणि गुरसाळ्याच्या जवळपास असो, संध्याकाळच्या वेळेला म्हणजे माझं आज जाणं निश्चित आहे परत, एवढं महाराजांना माहिती आहे. सहज थांबले एका ठिकाणी, परत रस्त्यात चालता चालता थांबले. मला म्हटलं माझ्या हातातली माळ सोड, ती तुझ्या हातात घाल. आता माझ्या समोरच घालून घे माळ, ती नंतर नको घालू, माझ्या समोरच घाल, तुला खूप दूर जायचं आहे, ती माळ असू दे हातात तुझ्या. बाजार मूल्य लोकांसाठी कमी असेल, परंतु एवढ्या मोठ्या महात्म्याने इतके दिवस वापरलेली वस्तू आपल्याला मिळते आहे, त्यावेळेला ते श्रेय आपण आपल्या घरच्यांना सांगू इच्छितो. सुदाम्याच्याही मनात तेच चाललं आहे की भगवंताचे कपडे तरी कमीत कमी घरी जाऊन दाखवले असते, परंतु देवाने तेही काढायला लावले आणि सुदामा परत जायला निघाला. येता येताना इकडून आला त्यावेळेला ही नगरी लागलीच नव्हती, सुवर्ण प्रवेशद्वार आहे, सोन्याचा प्रवेशद्वार असलेली नगरी आली. आणि सुदामा विचार करतोय वाट चुकलो की काय, तोपर्यंत त्याला सेवक घ्यायला आलेत आणि म्हणतात की महाराज चला तुमचीच वाट बघतोय. ऑनलाईन पेमेंटची पद्धत आत्ता आली, मागच्या नोटबंदीनंतर ऑनलाईन पेमेंट. हे त्यावेळेला केलं देवाने 5000 वर्षांपूर्वी. RTGS केलं 5000 वर्षांपूर्वी सुदामाला. त्याला सोबत नाही दिलं की माझ्या मित्राला या पैशांचं ओझं होईल इथून घेऊन जाताना, ते ओझं पण नको व्हायला, सरळ पोचतो करतो. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिदला, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. काकडा मुष्टी पोहे घेऊन या, खूप नव्हते नेले त्याने, मूठभरच नेले होते बरं का, पण त्याचा परिणाम एवढा मोठा झाला की पूर्ण नगरी सोन्याची मिळाली. आज तुम्ही पोतभर पण घेऊन आलात ना तरी उपयोग नाही. म्हणजे पोतभर पोहे आणून देवापुढे ठेवले तरी जाताना 1 ग्रॅम पण सोनं सापडणार नाही. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिदला, ही ओळ महत्त्वाची या अभंगात. सुदाम्याचा शुद्ध भाव जाणला आणि मग ते गाव सोन्याचे झाले तोपर्यंत. याच्यानंतर शाल्वाचं आणि भगवान श्रीहरींचं युद्ध आहे. शाल्वाने देवाला खोटं दाखवलं की वसुदेवजींना त्याने मारून टाकले असं. आता भगवानने आता सर्वार्थम सगळं माहिती देवाला. भगवंत त्या गोष्टीला भीत नाहीत, त्यांना माहिती की माझ्या वडिलांना काहीच झालेलं नाही असं. आणि तिथे सगळ्यात या शाल्वाची कथा सांगण्यामागचा उद्देश असा की इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट भगवंताच्या मुखात दिली शुकाचार्यांनी. भगवंत ते एक गोष्ट वापरतात, शूरान बहुभाषिणा. शाल्वाला म्हटले असं, ज्यांच्याकडे शौर्य आहे खूप ते कधीच जास्ती बोलत नाही, ते त्यांचं कामच करून जातात, जास्ती बोलायचं नसतं. परवा मी संदेश बाहेर गेलो अश्विनच्या घरी, संदेश इकडून येताना इकडून गेलो तेव्हाही बोलला, तिकडून येतानाही बोलत होता. मग तो मला गाडीत उतरता म्हणे मी उगाच इतका बोललो, तुम्ही इतके बोलतात ऑलरेडी, मी तुमच्यासमोर बोलावं असं तो सांगत होता मला. मी म्हटलं अरे मी फक्त 3 तास वक्ता असतो, बाकीचे सगळे तास मी श्रोता असतो. मी खूप कमी बोलतो, माझ्या खाजगी जीवनात माझं बोलणं खूप कमी. फक्त इथे बसल्यानंतर जेवढं तिकडून फुंकली जाते तेवढी जी बासरी वाजते, बाकी काही नाही जास्त. शूराना बहुभाषिणा ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. हरिपाठात ज्ञानोबा राय मराठीतून ही गोष्ट सांगतात. हरिपाठ ही पोथी 2-3 रुपयाला मिळते
म्हणून तुम्ही अगदी तिला कमी महत्त्वाची नका समजू. तिचं नैतिक मूल्य खूप मोठं आहे तिचं. सहूवेदी जाणं, साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरीची गाती, 4 आणि 6 10 आणि 18 28 या 28 सार त्या 28 अभंगात आहे. आणि पूर्ण हरिपाठ मिळून ज्ञानोबा आहे. बाकीचं आपल्याला काही पाठ नसेल हरिपाठात, पण हरिमुखे म्हणा एवढं प्रत्येकाला पाठ आहे. पूर्ण हरिपाठ मिळून ज्ञानोबा आहे. किती वेळा सांगतात हरिमुखे म्हणा 56 वेळा सांगतात. प्रत्येक अभंगाच्या शेवटी 2 वेळेस सांगितलं हरिमुखे म्हणा. त्याच हरिपाठात एक ओळ आहे, भावेविन भक्ती, भक्तिविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलून. जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढंच बोला की मी हे करून दाखवेल असं. युधिष्ठिर ज्या वेळेला द्रोणाचार्यांकडे शिकायला सत्यम वद हे शिकवलं जातं युधिष्ठिराला. सत्यम वद. युधिष्ठिराला हे 4 अक्षर 2 शब्द शिकायला 28 दिवस लागले. रोज द्रोणाचार्याने विचार वगैरे झालं का पाठ? नाही ना, पाठ नाही झालं माझं. होतंय अजून 28 दिवस लागले युधिष्ठिराला पाठ करायला. सत्यम वद. सत्यम वदचे 2 अर्थ आहेत. जे खरं आहे ते तुम्ही बोलायचं आहे, आणि जे बोलून गेलात ते खरं करून दाखवायचं. इथे बसून तुम्ही जे जे बोलत असाल तो शब्द न शब्द तुमच्या जीवनात तुम्ही स्वतः आचरणात आणलेला पाहिजे, तर बाकीचं समाधान आहे, नाही तर कोणी आणणार. म्हणून पहिल्यांदा तर आपलं स्वतःचं आचरणच तसं पाहिजे. सत्यम वद. या 2 शब्दांना युधिष्ठिराची निष्ठा इतकी वाहिलेली आहे की ज्या वेळेला भगवान श्रीहरींनी पूर्ण कुरुक्षेत्रावरती वावटळ पसरवली, अफवा पसरवली, अश्वत्थामा हताहा, समोरच्या प्रतिपक्षात विचारावा असा एकच खात्रीचा माणूस वाटला द्रोणाचार्यांना, तो युधिष्ठिर होता की हा खोटं सांगणार. आणि त्या सत्य बोलण्याच्या पुण्य संचयावरती युधिष्ठिराचा रथ कायम जमिनीपेक्षा 4 बोटं उंच चालायचा. कधीही युधिष्ठिराचा रथ जमिनीला टेकलेला नव्हता. 4 अधांतरी चालायचा त्या पुण्य संचयावरती. फक्त कधी खोटं बोललेलं नाही त्याच्यावर. मागच्या रथावरती युधिष्ठिराच्या रथाची कधीही धूळ उडायची नाही. आता इथेही काय झालंय की इथे फक्त अर्ध सत्य बोललं आहे, पूर्ण खोटंही बोलला नाही, पूर्ण खरंही बोललेलं नाही. फक्त काय म्हटलं युधिष्ठिर, अश्वत्थामा हता नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा मेला असं मी ऐकलंय, पण अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला की अश्वत्थामा नावाचा माणूस मेला हे काही मला माहिती नाही. अर्ध सत्य बोलला. तेवढ्यावर युधिष्ठिर जमिनीवर चालायला लागले. त्याच्यानंतर मी म्हणतो हा क्रायटेरिया कधी आत्ता असता. एकदा खोटं बोलला का 4 बोटं खाली, एकदा खोटं बोलला का 4 बोटं खाली, तर आपण जवळपास खाली आता 4-5 किलोमीटर खाली असतो आता बोला. किती दिवसभरात आपण खोटं बोलत असो. बरं, खोटं बोलतो ना आपण, तर खोटं बोलताना कुठे कुठे सांगितलं देवाने की तुम्ही इथं खोटं बोलू शकता. गायीचे प्राण वाचवायचे तर तिथं तुम्हाला खोटं बोलणं तुम्हाला क्षमा आहे. तिथे एखाद्याचा प्राणदंड वाचत असेल, तुम्ही तिथं खोटं बोललात तर तिथे पण क्षमा आहे. लग्न जोडण्याच्या ठिकाणी खोटे शब्द निघून गेले तर तेही तुम्हाला क्षमा आहे तिथे. पण त्यालाही काहीतरी मर्यादा आहेत. आणि अगदीच 500 रुपये कमवणाऱ्या नवरदेवाचा पगार तुम्ही 50,000 सांगून आला, ते काही बरोबर नाही. सत्यम वद, खरं बोल. बळे विन शक्ती बोलू नये. जेवढी तुमची ताकद आहे तेवढंच बोला, त्याच्या पलीकडे बोलू नका. आम्ही एकदा ना पंढरपूरच्या वारीत होतो. तू नसतो त्या गावाला, दिघी म्हणून गाव, ठाकूर काकांना तू ओळखत असशील कदाचित, औरंगाबादचे. त्यांच्या गावाला पान सुपारीच असते, नाश्ता असतो. म्हणजे नेरीहून निघून नागदकडे येत असतो त्या दिवसाची गोष्ट. आदल्या रात्री खूप पाऊस झाला तिथे, खूप पाऊस झाला. म्हणजे पूर्ण पावसाळ्यात होणार नाही झाला नाही असा पाऊस त्या दिवशी झालेला होता. आणि आम्ही दिघीत आलो. दिघीत आल्यानंतर एक व्यक्ती महाराजांना म्हटली, महाराज तुमचा पायगुण चांगला, तुम्ही यायचे म्हणून काल इतका पाऊस झाला आणि तुम्ही आल्याशिवाय आमच्या गावात पाऊसच पडत नाही, असं म्हटलं तो माणूस. श्रद्धेने म्हटलं असेल. महाराजांनी त्या माणसाला अटकलं.
आज बोलला तू, इथून पुढे असं कधीच बोलायचं नाही. मी आल्यामुळे जर पाऊस होत असेल तर दुष्काळ पडण्याची जबाबदारी पण मीच घेतली पाहिजे. माझ्या येण्याचा आणि पावसाचा काहीच संबंध लावू नको, स्पष्ट सांगून टाकलं. महाराजांचा चमत्कारांवरती अजिबात विश्वास नाही. जिथे कुठे अशी भाषण करण्याची वेळ येते, बोलण्याची वेळ येते आणि कोणी माईकवर बोलू लागलं आणि तो महाराजांची स्तुती जास्ती करतो, तर महाराज त्याला अटकतात, सांगतात तू विषयावर बोल. फक्त तू कीर्तनाला उभा आहे किंवा कथा सांगतोय तर तू कीर्तनावरतीच बोल, माझ्यावर नको बोलू. माझं काहीच सांगू नको लोकांना, त्याचं सांग काय सांगायचं. बळेविन शक्ती बोलू नये. आपल्याकडून जे शक्य आहे तेच बोलायचं माणसं. शूरान बहुभाषेण. मला ही ओळ इतकी आवडते श्रीमद भागवतातली. खूप कमी बोलावं माणसानं, घरात सुद्धा खूप कमी बोलावं. कुणी काही म्हणत, जेवढी गरज आहे तेवढंच बोलावं. आणि त्यातल्या त्यात जो अधिकार गाजवायचा आहे आपल्याला, तो समाजात आपण काय गाजवतो तो ठीक आहे. घरी आपला अधिकार किंबहुना आपला पुरुषार्थ हा घरातल्या लोकांवर काय दाखवायचा आहे. आवश्यकता नाही त्याची, गरज नाही त्याची. शूराना बहुभाषेण. शौर्य ज्यांच्याकडे ते खूप कमी बोलतात. आणि दशमस्कंदाच्या शेवटी एक नृगराजाची कथा येते. सगळे यादव पिंडारक नावाच्या क्षेत्रात क्रीडा करतायत. एका तहान लागले म्हणून विहिरीजवळ आले. तर विहिरीजवळ त्यांनी विहिरीच्या तळापासून ते विहिरीच्या टॉपपर्यंत एवढा मोठा सरडा पाहिला. आजपर्यंत कधीच पाहिलेला नव्हता. आणि आश्चर्यचकित होऊन भगवान श्री हरींना निरोप द्यायला गेलेत की प्रभू, एवढा मोठा सरडा कोणीच पाहिला नाही, कधीच पाहिला नाही, तुम्ही पण चला. आणि भगवंत आलेच सरडा पाहिला. त्याला स्पर्श केला सरड्याला, दिव्य देह प्राप्त झाला. आणि त्या दिव्य पुरुषाला भगवंताने प्रश्न केलाय की तू कोण आहेस नेमका. मग सरड्याच्या रूपात तू कोण आहेस. याच्यावरती त्या राजाने आपले इंट्रोडक्शन करून दिलंय, परिचय करून दिला की प्रभू, कदाचित दानी लोकांचं नाव देव तुम्ही कधी ऐकलं असेल, तर माझंही नाव तुमच्या कानाला स्पर्श करून गेलं असेल कधीतरी. शब्द काय बघा बरं का, माझं नाव तुमच्या कानाला स्पर्श करून गेलं असेल कधीतरी. एवढ्या मोठ्या माणसाशी जेव्हा आपण बोलतोय तर काय पायरी ठेवून बोललं पाहिजे. एखाद्या महात्म्याच्या मुखात, म्हणजे समजा महाराजांच्या मुखात माझं नाव आलं काय, संदेशचं नाव आलं काय, बापूचं नाव आलं काय, जेव्हा ते हाक मारतात, आपल्याला नावाने हाक मारतात, त्यावेळेला असं वाटायला लागतं माणसाला काय याच्यानंतर काहीच कमवायचं बाकी नाही, आता सगळं कमवलं गेलं आहे. एखाद्या महात्म्याच्या मुखाला आपल्या नावाचा स्पर्श होऊन जावा, भरपूर कमवलं गेलं. आणि नृगराजा स्वतःची ओळख करून देतो की एका वेळेला पावसाच्या धारा, पाऊस पडताना जेवढ्या बाहेर दिसतात ना तेवढ्या, किंबहुना रात्री छतावर झोपल्यानंतर आकाशात जेवढ्या चांदण्या दिसतात तुम्हाला तितक्या गायीने आयुष्यात दान केले. आणि शिवाय गोदान करताना प्रत्येक गायीसोबत मी स्वर्णशृंगी, रौप्यकोरी, ताम्रपुष्टी, कास्य दोहिनी, घंटाभरण शोभिता या सगळ्यांसह दिलेलं आहे. पंचधातू इथे शिंगाच्या ठिकाणी सुवर्ण लावायला लावले, शेपटीच्या ठिकाणी तांब आहे, खुराच्या ठिकाणी चांदी आहे, गळ्यात पितळाचा घंटा आणि गायीची धार काढण्यासाठी कास्याचं पात्र आहे. या पंचधातूंसह गायी दान केल्या मी. एका दिवसाला हजारो गायी दान करायचो. एक दिवस काय झालं प्रभू की मी एक गाय दान केली ब्राह्मणाला, आणि तो ब्राह्मण गाय घेऊन गेला. रात्री त्याच्या गोधनातून ती गाय सुटली आणि माझ्या गोधनात येऊन मिळाली. दुसऱ्या दिवशी पुनश्च मी गाय दान करण्यासाठी उभा राहिलो. गोदानामध्ये कालची दिलेली गाय आज पुनश्च एकदा माझ्याकडून चुकून दान झाली. चुकून. ज्याला काल गाय दान केली तो गाय शोधत येतोय, आज ज्याला दिली आहे तो घेऊन चाललाय. दोघांची रस्त्यात गाठ पडली. हा म्हणतो मला काल दिली, तो म्हणतो मला आत्ता दिली. दोघांचा वाद थांबत नाही. दोघं राजाकडे आले. राजाने सांगितलं की बाबांनो, तुम्हाला दोघांना या गायीच्या बदल्यात 100 गायी देतो, मला माफ करा. 100 गायी दिल्यानंतर पण दोघांनी ऐकलं आणि दोघं म्हणतात नाही, आम्हाला हीच गाय पाहिजे. आणि ती गाय सोडून दोघं चालले गेले. आता कालांतराने नृगराजा मरण पावला, यमधर्माकडे आला. यमधर्माने प्रश्न केला की अगोदर पुण्य भोगायचं का आधी पाप भोगायचं. म्हणे आधी मी केलेलं पाप भोगेल, नंतर पुण्य भोगेल.